हल्ली पश्चिम रेल्वेच्या मुली मध्य रेल्वेच्या मुलांना लग्नासाठी पसंती देत नाहीत असं निरीक्षण नोंदवलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने। मुंबईमध्ये लोकलमधील वाढत्या गर्दीवरही न्यायालयाने चिंता व्यक्त केलेली आहे। रेल्वे सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या सर्व संबंधितांची बैठक झाली, ज्यामध्ये मुंबई पोलीस, जीआरपी, आरपीएफ, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी न्यायालयाने हे धक्कादायक निरीक्षण नोंदवलेलं आहे। या बैठकीमध्ये प्रवासी संघटनेकडून सर्क्युलर टाइम टेबलची मागणी देखील करण्यात आली आहे। आणि या सगळ्या प्रकरणावरती आमदारांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात। जर असं ज्याचं म्हणणं आलंय की सेंट्रल रेल्वेच्या मुलांना पसंती कमी पडते, मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सेंट्रल रेल्वेचे जे काही अधिकारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आता तरी ह्या आमच्या मुलांच्या मागण्या म्हणा किंवा मुलांवर जो अन्याय होतोय त्या तो दूर करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त आमच्या सेंट्रल रेल्वेला लक्ष देऊन जास्ती गाड्या अडवल्या पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लक्ष द्यावं हीच मी आपल्या माध्यमातून सेंट्रल रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो। ग्रामीण भागामध्ये आपण गेलात तर ज्या गावात फार मोठा दुष्काळ वारंवार पडत असतो तिथे सुद्धा चांगल्या गावातल्या मुली तिथे द्यायला कोण तयार नसतो, ते सुद्धा आपण बदलले। तीच परिस्थिती आता मुंबईमध्ये सुद्धा येत चाललेली आहे। तर पाण्याची फार असेल किंवा रेल्वेची फार वाईट अवस्था असेल किंवा बस मार्गाची फार वाईट अवस्था, तर साहजिक आता सुशिक्षित मुली आहेत, समंजस मुली आहेत, नोकरी करतात, त्यांना सुद्धा लवकर घरी यावं असं वाटतं। मग ते त्या कारणास्तव नकार देतात, मला असं चुकीचं वाटतं असं वाटतं। तरी सुद्धा सेंट्रलच्या मोठ्या भावाच्या उद्देशाने मी अशा मुलींना समजावू की त्यांची सुद्धा परिस्थिती आज ना काल चांगली येईल। त्यामुळे लग्नाला नकार देण्यासाठी हाही एखादा पर्याय असू शकतो किंवा अशाही पद्धतीने विचार केला जाऊ शकतो हे पुढे येत आहे।